आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे अंडी शिजत घातली आहेत. आता अंडी बॉईल झालेत, तोपर्यंत आपण मसाला बघूया. तर इथे आपण तमालपत्री घेतले आहेत, 2 घेतले आहेत. जिरा घेतलाय अर्धा चमचा, धने अर्धा चमचा, सुकं खोबरं आहे, तीळ, मिरे, लवंग, दालचिनी आणि खसखस घेतले. हे मसाले आपण गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे एक मीडियम साईज कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे, कट करून घेतला आहे. इथे आपण पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण मसाला भाजून घेऊया. मसाले आपण जास्त वेळ परतायचे नाहीत, 1 मिनिटभर गरम करून घेऊया. मसाला इथं आपला परतून झालाय, आपण काढून घेऊया आणि थंड करायला आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं सुद्धा आपण परतून घेतलं आहे, आपण काढून थंड करून याचे वाटण तयार करायचे आहे. मसाल्यासोबतच आपण खोबरं सुद्धा वाटून घेऊया. आपले वाटण तयार आहे. लसूण घेतला आहे, त्याचं सुद्धा आपण वाटण तयार करून घेऊया. इथे आलं लसूण पेस्ट तयार केली. इथे कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेल गरम झालंय, आपण आता कांदा घालूया. ते कांदा आपण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. तोपर्यंत इथे अंडी सोलून घेतली. आता इथले अंडी आमच्या मुलांनी खाल्ली, तर राहिली आहेत तेवढे आपण त्याचा अंडा मसाला करूया. अंड्याला असे कट मारून घ्यायचे, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. इथे कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूणाचा उग्र वास जाऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण टोमॅटो घालून छान मिक्स करून घेऊ. तर इथे कांदा लसूण टोमॅटो भाजून झाला आहे, आपण याच्यामध्ये हळद घालूया. मसाला वाटलेला तो घालून घेऊया. तर इथे आपण लाल घरगुती घाटी मसाला घालून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे. इथे मी 2 चमचे घातले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. थोडंसं पाणी घालायचं गरम आणि मसाला छान भाजून घ्यायचा. प्रमाणे आपण मीठ घालूया. ते अर्धा चमचा पण चिकन मसाला घालूया. मसाला इथे छान भाजून झाला आहे. आपण जर पाणी घातलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स झाले. आता अंडी घालून घेऊया आपण ह्याच्यात. अंडी छान मिक्स करूया आणि याच्यामध्ये गरम पाणी घालून झाकण ठेवून एक 5 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं मंद आचेवर याला शिजवून देऊया. तर इथे आपला अंडा मसाला बनवून तयार आहे. आपण याला आता सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.